आता मी स्लाइड शेअर करतोय. चेनाब रेल्वे पूल. चेनाब नदी आणि पूल माहिती. चेनाब नदीला ऋग्वेदामध्ये असिकनी म्हणून ओळखले जात असे. महाभारतात तिला चंद्रभागा असे म्हटले जात असे. असिकनी म्हणजे गडद रंगाचे पाणी. चंद्र आणि भागा नद्या मिळून चेनाब नदी बनते, म्हणून तिला चंद्रभागा असंही म्हणतात. चेनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, जो भारतातील जम्मू आणि काश्मीरामधील चेनाब नदीपासून 359 मीटर 1178 फूट उंचीवर आहे. हा महत्त्वाकांक्षी उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक USBRL प्रकल्पाचा एक भाग आहे. हा पूल उच्च वारे, भूकंप आणि अति तापमान सहन करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. चेनाब रेल्वे पुलाच्या डिझाईन आणि बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिव्हिल इंजिनियर प्रो. जी. माधवीलथा इथे दाखवल्यात त्या या फोटोमध्ये. चेनाब पुलाचे आर्थिक महत्त्व. सुधारित कनेक्टिव्हिटी आणि व्यापार. हा पूल काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी रेल्वेने जोडतो, ज्यामुळे मालाची, विशेषतः सफरचंद आणि अक्रोड यांसारख्या कृषी उत्पादनांची आणि हस्तकलांचे कार्यक्षम आणि विश्वासार्ह वाहतूक शक्य होते. हे रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी करते, जे बहुतेकदा हवामान परिस्थितीमुळे प्रभावित होते, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन बाजारात पोहोचवणे सोपे होते. पर्यटनाला चालना. चेनाब पूल स्वतःच एक प्रमुख पर्यटन आकर्षण बनत आहे, ज्यामुळे पर्यटक अभियांत्रिकी चमत्कार पाहण्यासाठी आकर्षित होतात. रेल्वे मार्गाद्वारे काश्मीर खोऱ्यात वाढलेल्या सुलभतेमुळे पर्यटनाला आणखी चालना मिळेल, ज्याच्यामुळे या प्रदेशात आर्थिक वाढ होईल अशी अपेक्षा आहे. आर्थिक विकास. प्रकल्पादरम्यान पुलाच्या बांधकामामुळे स्थानिकांना रोजगाराच्या आधीच उपलब्ध झाल्या आहेत. सुधारित कनेक्टिव्हिटी मुळे शेती, पर्यटन आणि संभवतः आरोग्य सेवेसह विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक वाढीला चालना मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी पुलाची क्षमता व्यवसाय आणि व्यक्ती दोघांनाही फायदेशीर ठरेल, ज्यामुळे हा प्रदेश गुंतवणूक आणि विकासासाठी अधिक आकर्षक होईल. राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा. चेनाब पूल हा भौगोलिक आव्हानांवर मात करण्यासाठी आणि जम्मू आणि काश्मीरच्या सामाजिक दृष्ट्या
सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशात आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा पूल भारतीय सैन्यासाठी सर्व हवामानात प्रवेश सुलभ करतो, ज्याच्यामुळे या प्रदेशात सुरक्षा वाढते. हा पूल राष्ट्रीय एकात्मता आणि प्रगतीचे प्रतीक आहे, जो भारताच्या अभियांत्रिकी क्षमतांचे प्रदर्शन करतो. हरिओम. अर्जुन, मी एकच मिनिट सांगू एक गंमत. रसिका मावशीला स्पॉटलाइट केलं तर विवान फार मस्त माहिती सांगितली. त्याच्यात सर्वांना, म्हणजे इथे आता खूप मुलं आहेत आणि ऐकत पण असतात, तर हा जो चेनाब पूल आहे ना, तर त्या ज्या प्रोफेसर लथा आहेत की नाही, तर त्यांची ही जी सगळी जर्नी होती, ज्यांचं फ्रॉम स्टार्ट टू ऍक्च्युअली बिल्डिंग दिस पर्टिक्युलर ब्रिज, ही 17 इयर्स त्या ह्याच्यामध्ये स्टडी करत होत्या. आणि जसं तू सांगितलंस की इट इज बिल्ड टू स्टँड व्हेरी स्ट्रॉंग अर्थक्वेक्स, तर रिश्टर स्केलवरती 8 मॅग्निट्यूड ऑर हायर इतक्या मॅग्निट्यूडचे अर्थक्वेक सुद्धा त्या पुलाला काहीही इजा पोचवू शकणार नाहीत, इतकं त्याचं स्ट्रेंथ आहे. आणि जर तुम्हाला सर्वांना आयफेल टॉवर माहितीये की नाही, पॅरिसमध्ये वी नो, म्हणजे ते सगळं प्रसिद्ध केलेलं असतं, तर हा पूल आयफेल टॉवर पेक्षा उंच आहे. आणि फार विशेष म्हणजे 2 विशेष गोष्टी याच्यामध्ये अजून ज्या आल्यात आणि सर्वांना आपल्याला माहिती पाहिजे की हे का मार्व्हलस आहे, की ह्या प्रोफेसर लता टू स्टडी, कारण हे इथे हिमालयन टेरेन आहे सगळं, तर त्याच्यामध्ये कुठे ना भूस्खलन होतं, म्हणजे लँडस्लाइड्स होतात, कुठे रॉक फ्रॅक्चर होतो, दरड कोसळते, तर ह्या सर्वांमध्ये त्याचे पिलर्स आणि फाउंडेशन बिल्ड करायचे. तर त्यासाठी ह्या स्वतः तिथे अनेक ठिकाणी ट्रेकिंग करून गेल्या, अनेक ट्रेचरस टेरेन बोटीमधनं गेल्या, कुठे कुठे हाय माउंटेनिअरिंग लेवलला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तिथे त्या पोहोचल्या. शी स्टडीड ऑल दिस. आणि त्यांची टीम खूप मोठी आहे, म्हणजे जरा थाउजंड्स ऑफ पीपल इन्व्हॉल्व, पण ह्या सगळ्या लोकांनी भारतामध्ये हा इतिहास रचण्यासाठी केलेले हे कष्ट आहेत. आणि तुम्ही जर तो एरिया बघितला, इफ यू सी ऑल द रिजन्स, राईट, काय नावं घेतली विवान तू पहिल्यांदा जर बघितलं स्लाइड मध्ये, तर बारामुल्ला असं एक नाव आहे की नाही त्याच्यामध्ये, म्हणजे काश्मीर खोरे, इट इज द व्हॅली. तर तुम्ही हिस्ट्री काढा इंडियाची आफ्टर 1947 आणि गुगल करा. हा, काय म्हणतात? USBRL. हा, एक्झॅक्टली, USBRL. सो देर आर सो मेनी नेम्स, राईट. बारामुल्ला इज वन ऑफ द नेम्स, कारण अक्रॉस द रिजन्स ती ही जी आता रेल्वे जाणार ह्या पुला, म्हणजे पूल जातो आणि त्यावरून रेल्वे जाते. तुम्ही जर हिस्ट्री काढली इंडियाची आफ्टर 1947 आणि गुगल फॉर टेरर अटॅक्स ऑन इंडिया, आणि तुम्हाला लक्षात येईल की USBRL मधलं प्रत्येक नाव तिथे टेरर अटॅक्स झालेले आहेत. त्या त्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवादी किंवा पाकिस्तानी ISI किंवा भारतामध्येच काश्मीर खोऱ्यात राहणारे अनेक आतंकवादी यांनी आपल्यावरती अनेक प्रकारचे हल्ले तिथे केले. त्यामुळे हे इतकं विलक्षण महत्वाचं का आहे, आणि आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी त्या ठिकाणी जो झेंडा फडकवला, वाय सो क्रिटिकल, कारण देर इज अ बिग प्लॅन टू ट्राय अँड कट ऑफ एंटायर काश्मीर फ्रॉम भारत, आणि ते होऊ नये, आणि त्याच्यासाठी यांच्या नाकावर टिचून आपण कशा पद्धतीने आपलं राष्ट्र विकसित करत आहोत, प्रगत करत आहोत, त्याच्यामध्ये हा पूल म्हणजे त्याचं एक मोठं प्रतीक आहे. त्यामुळे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस. फार सुंदर. हा विवान, तू सांगितलंस, व्हेरी नाईस. सर्वांनी हे लक्षात घ्या. अर्जुन, बॅक टू यू. थँक्यू.